नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम 2026 साठी PYQ ॲनालिसिस त्याच्यासोबतच अतिसंभाव्य प्रश्न असेल, MCQज असेल तर त्याचं पूर्णपणे ॲनालिसिस विथ एक्सप्लेनेशन्स प्रत्येक MCQचा आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहे. चला तर मग MCQज ॲनालिसिस PYQ ॲनालिसिस जे आहे तर ते चालू करूया. पहिली MCQ आपल्याला इथे दिलेली आहे. सगळ्यात पहिले आपल्याला ती MCQ व्यवस्थित वाचून घ्यायची. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए मायक्रोलाइड अँटीबायोटिक्स. आता मायक्रोलाइड अँटीबायोटिक्स जे आहे तर ते खालीलपैकी कोणतं नाही ते विचारलं यांनी. आता एरिथ्रोमायसिन, स्पायरोमायसिन्स, ओलिडोमायसिन्स असेल किंवा व्हॅन्कोमायसिन्स, याच्यामध्ये सगळे जनरली मायसिन्स दिलेले आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त कन्फ्युजन होण्याचे चान्सेस पर्टिक्युलर ऑप्शन्समध्ये आपल्याला ते अशाच प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला MPSC विचारतंय जेणेकरून कन्फ्युजन झालं पाहिजे. आता ज्याचं क्लासिफिकेशन ज्याने अँटीबायोटिकचं क्लासिफिकेशन एकदम चांगल्या प्रकारे किंवा परफेक्ट क्लासिफिकेशन ज्याचं झालेलं असणार आहे किंवा क्लासिफिकेशन जर तुमचं व्यवस्थित लक्षात जर राहिलं असेल तर एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल की मायक्रोलाइड अँटीबायोटिकच्या अंडर आपण हे 3 अँटीबायोटिक, मग याच्यामध्ये इरिथ्रोमायसिन्स किंवा स्पायरोमायसिन्स असेल किंवा हे 3 आपण कशाच्या अंडर पाहिले होते? मायक्रोलाइड अँटीबायोटिकच्या अंडर पाहिले होते. आपल्याला काय विचारलेलं आहे की याच्यामध्ये मायक्रोलाइड अँटीबायोटिक कोणतं नाहीये? मग व्हॅन्कोमायसिन जे आहे ओके, तर हे ग्लायकोपेप्टाइड्सच्या अंडर येतंय. तर तुम्हाला ह्या गोष्टी इथं कळायला पाहिजेत की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी करताय तर त्या परफेक्ट करा. तर तुम्हाला एक गोष्ट याच्यावरून लक्षात येत असेल की जितका तुम्ही परफेक्ट आणि डीप मध्ये अभ्यास करणार आहे तर अशाच प्रकारचे MCQ जास्तीत जास्त तुमचा जर सराव झाला, प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला लवकर फाइंड आउट होणार आहे. तर त्याचं पहा डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन्स पण पाहू आपण पुढं. करेक्ट ऑप्शन याचं व्हॅन्कोमायसिन्स आहे. तर व्हॅन्कोमायसिन्स काय ग्लायकोपेप्टाइड अँटीबायोटिकच्या अंडर जात आहे. ग्लायकोपेप्टाइड अँटीबायोटिकच्या अंडर जात आहे. व्हॅन्कोमायसिन्स असेल किंवा टेलकोनिन्स असेल तर हे त्याच्यानंतरचं एक अँटीबायोटिक्स आहे. 2 गोष्टी याच्या अंडर येत आहे ग्लायकोपेप्टाइडच्या. त्याच्यानंतर तुमचं इरिथ्रोमायसिन्स असेल, स्पायरोमायसिन्स किंवा ओलिडोमायसिन्स असेल तर ते एक ट्रू मायक्रोलाइड्स जे आहे तर ते येतंय. त्याच्यामुळं अशा प्रकारच्या MCQज तुम्हाला गोंधळात टाकणाऱ्या MPSC विचारतंय. त्याच्यानंतर पहा काही टिप्स तुम्ही लक्षात ठेवू शकताय. विथ द हेल्प ऑफ टिप्स तुम्हाला एकदम इझिली आता सफिक्स आता याच्यामध्ये पहा काही गोष्टी दिलेल्या आहे. व्हॅन्कोमायसिन्स म्हटलं ओके, तर हेवी ड्युटी एक्सेप्शन्स असेल किंवा ग्लायकोपेप्टाइड्स जे आहे किंवा सिम्पली त्यांनी अजून खाली एकदम सिंपल करून सांगितलेलं आहे. एक व्हॅन म्हटलं का व्हेइकल किंवा व्हॅन लक्षात ठेवा तुम्ही. ओके, व्हॅन किंवा व्हेइकल्स जे काय कॅरी करतंय, गुड्स कॅरी करतंय अगेन्स्ट रेझिस्टन्स बॅक्टेरिया. ओके, तर तुम्ही अशा प्रकारे पण लक्षात ठेवू शकताय की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काही ट्रिक बनावं लागणार आहे. आता आपल्याकडे टाइम पिरियड कमी आहे, काहीतरी ट्रिक बनवून तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या किंवा परफेक्ट गोष्टी किंवा एकदम ॲक्युरेट लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी अशा प्रकारचे ट्रिक तुम्ही करू शकताय. त्यानंतर पहा सेकंड MCQ दिलेली आहे. आता याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला, विच अँटी इपिलेप्टिक ड्रग इनहिबिट पिक्रोटॉक्झिन्स इंड्यूस सीझर्स. आता सांगा बरं कोणता अँटीइपिलेप्टिक ड्रग जो आहे तर तो काय करतोय, पिक्रोटॉक्झिन इंड्यूस इनिबिशन करतोय. ओके, पिक्रोटॉक्झिन्स इंड्यूस सीझर्स जो आहे ओके, तर त्याचा इनिबिशन्स करतोय. तर त्याच्यामध्ये कोणता ड्रग्स असणार आहे तर ते यांनी विचारलंय. तर यस सांगा काय असू शकतंय. ऑप्शन्स पहा आपल्याला दिले, फिनेटॉइन्स, कार्बामाझेपाइन्स असेल, इथुक्सिमाइड्स असेल किंवा सोडियम वॉल्परेट्स असेल. यस काय असेल, इथिक्सिमाइड्स जो आहे तर तो तुमचं करेक्ट आन्सर्स असणार आहे. आता याच्यामध्ये पहा का कसं करेक्ट आहे, सॉरी याच्यामध्ये सोडियम व्हल्परेट जे आहे ओके, तर ते तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता का करेक्ट असणार आहे, मोस्ट ऑफ बऱ्याचशा गोष्टी सिमिलर असल्यामुळं गोंधळ होण्याचे चान्सेस होऊ शकताय. मग याच्यामध्ये पहा पिक्रोटॉक्झिन्स इंड्यूस काय करते, मग याच्यामध्ये ब्लॉकिंग गाबा चॅनल्स काय केलं जाते, गाबा चॅनल जे आहे ते
ब्लॉक करतंय. सोडियम व्हॉल्पारेट काय करतंय, इनहान्सेस गाबा ऍक्टिव्हिटी. जे काही गाबा ऍक्टिव्हिटी तर त्या काय करते, सोडियम व्हॉल्पारेट इनहान्स करतंय. देन न्यूट्रलायझिंग द इफेक्ट, त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट जो आहे तो न्यूट्रलाइज होतोय. त्याच्यानंतर फिनेटॉइन अँड कार्बामाझेपाइन ऍक्ट प्रायमरी बाय ब्लॉकिंग द सोडियम चॅनल्स. ओके, फिनेटॉइन किंवा कार्बामाझेपाइन काय करताय की ज्या सोडियम चॅनलला काय करताय, ब्लॉक करताय. ओके, त्याला ब्लॉक केल्यामुळे काय होणार आहे, ऍक्टिव्हिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, त्याच्यानंतर पहा काही स्मार्ट टिप याच्यामध्ये, व्हॉल्पारेट त्याच्यामध्ये व्हॅल्यू फॉर गाबा तुम्ही लक्षात ठेवू शकता. इन्क्रीजिंग गाबा लेवल्स इन्क्रीज करताय. त्याच्यानंतर थिंक व्हॉल्पारेटमध्ये सेकंड वन तुम्ही इन्क्रीजेस द गाबा लेवल्स किंवा इथॉक्सिमाइड्स इज द स्पेसिफिक चॉईस फॉर ॲब्सेन्स सीझर्स. ओके, मोस्ट ऑफ इथॉक्सिमाइड्स पण जनरली कशामध्ये यूज होते, सीझरमध्येच यूज होते. पण जे आता तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे सीझर्स माहीत असाल, त्याच्यामध्ये ॲब्सेन्स सीझर जो आहे, ॲब्सेन्स असेल, जनरलाइज सीझर्स असेल, तर त्याच्यामध्ये इथॉक्सिमाइड्स मेनली ॲब्सेन्स सीझरमध्ये यूज होते. तर अशा प्रकारचे टिप्स तुम्ही लक्षात ठेवू शकताय. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट MCQ दिलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर 2025-26 ची फास्ट ट्रॅक बॅच आपण इथं लॉन्च करतोय फक्त 499 रुपयामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला बॅचमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन असेल, अनलिमिटेड व्ह्यूज असेल, ई बुक्स तुम्हाला याच्यामध्ये खूप सगळे अवेलेबल करून दिलेले आहे. 50+ टेस्ट सिरीज तुम्हाला दिले जाणार आहे विथ एक्सप्लेनेशन्स, MCQज. आत्ताचे जे आपण MCQज घेतोय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला याच्यामध्ये त्या टेस्ट सिरीजमध्ये दिलेलं असणार आहे, की ज्याच्यामुळं तुम्हाला क्लॅरिटी येणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास होऊ शकतोय. आणि तुम्ही कमी टाइम पिरियडमध्ये 175+ मार्क जे आहे तर ते तुम्हाला मिळू शकताय. ह्या फास्ट ट्रॅक बॅचमुळं तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी करण्याची गरज नाही आहे. तर तुम्हाला जर ही बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला सिम्पली PDK अकॅडमीचं जे ॲप आहे तर ते डाउनलोड करा. त्याच्यानंतर ही बॅच जी आहे तर ती तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच घेऊ शकता. याच्यामध्ये PYQ असतील, MCQज असेल, अतिसंभाव्य क्वेश्चन्स असेल, तर त्याचा सराव तुम्हाला याचं इथं करून घेतला जाणार आहे आणि कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त आउटपुट तुम्हाला इथं मिळणार आहे. नेक्स्ट MCQ पहा काय विचारलं यांनी, फिनेटॉइन मेटाबॉलिझम इज इनहिबिटेड बाय विच ऑफ द फॉलोइंग. आता याच्यामध्ये काय, फिनेटॉइनचं मेटाबॉलिझम जे आहे तर ते कोण इनिबिट करतंय, तर ते इथं विचारलंय. आता मेनली ड्रग इंटरॅक्शनचा क्वेश्चन्स आहे की ज्यावेळेस 2 ड्रग घेतले जात आहेत, आता 2 ड्रग काय करतं, एक तर इनिबिशन्स किंवा काय होऊ शकतं, एखादा ड्रग दुसऱ्या ड्रगचं ऍक्टिव्हिटी इनिबिट करतोय किंवा इन्क्रीज करतोय. तर आता इथं काय विचारलंय, इनिबिट करतोय, तो कोणता ड्रग इनिबिट करतोय, फिनेटॉइनचं मेटाबॉलिझम ऍक्शन कोणी इनिबिट करतंय. ऑप्शन्स दिले पहा, क्लोरॅम्फेनिकॉल, डायसल्फ्रिम, डोकोमला आणि ऑल ऑफ द अबो. आता याच्यामध्ये फिनेटॉइनचं मेटाबॉलिझम जे आहे तर ते सगळेच तुमचे हे जे काही ड्रग्स आहे तर ते काय करताय, इनिबिट करताय. आता कसे इनिबिट करताय, आता याचं डिटेल एक्सप्लेनेशन इथं पाहू आपण. आता याच्यामध्ये फिनेटॉइन इज मेटाबॉलाइज्ड बाय हेपॅटिक एन्झाइम्स. कशामुळे मेटाबॉलिझम त्याचं होतंय, तर ते एक हेपॅटिक एन्झाइम्स आहे. त्याच्यानंतर क्लोरॅम्फेनिकॉल, डायसल्फ्राम आणि डोकोमरॉल ऑल एन्झाइम इनिबिटर्स. ओके, तर हे काय सगळेच तुमचे एन्झाइम्स इनिबिटर्स म्हणून ऍक्ट होत आहे. त्याच्यानंतर त्याचं को ॲडमिनिस्ट्रेशन्स काय करतंय, स्लो किंवा ब्रेकडाऊन करतंय, लिडिंग टू टॉक्झिसिटी असेल. आता सिम्पली तुम्हाला काही स्मार्ट टिप पण खाली दिलेलं आहे, तुम्हाला ह्या गोष्टी अजून चांगल्या प्रकारच्या किंवा अजून वेगळ्या काही तर तुम्ही लक्षात ठेवू शकताय. याच्यामध्ये एन्झाइम इनिबिटर कॉज ड्रग लेवल टू इन्क्रीज. ज्यावेळेस एन्झाइम इनिबिशन करते तर त्यावेळेस काय होते, ड्रग लेवल काय होते, इन्क्रीज होते. किंवा मॅनोमिक्समध्ये CDD तुम्ही लक्षात ठेवू शकताय की क्लोरॅम्फेनिकॉल, डायसल्फ्रिम आणि डोकोमरॉल कॅनॉट डायजेस्ट ड्रग. ओके, त्याचं डायजेशन जे आहे तर ते होत नाही. ओके, डायजेशन जे आहे, ओके, मेटाबॉलिझम्स इनिबिट होतं किंवा डायजेशन जे आहे तर ते होत नाही लवकर. तर हे अशा प्रकारचं मॅनोमिक तुम्ही लक्षात ठेवू शकताय. CDD समजतंय. चला तर नेक्स्ट MCQ पाहू. आता याच्यामध्ये पहा काय विचारलंय, द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ सेफॅलोस्पोरिन इन्व्हॉल्व द इनिबिशन ऑफ. माओ तुम्हाला इथे विचारलेलं आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कोणाची, सेफॅलोस्पोरिन्सची. काय करते, कशाचं इनिबिशन्स करते हे तुम्हाला जनरली इथं विचारलेलं आहे. ऑप्शन्स पहा, बीटा लॅक्टेमेज, प्रोटीन सिंथेसिस, ट्रान्सपेप्टाइडेज एन्झाइम्स असेल किंवा सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन सिंथेसिस असेल. आता याच्यामध्ये सेफॅलोस्पोरिन काय करतंय, ट्रान्सपेप्टाइडेज एन्झाइम्सला काय करतंय, इनिबिट करतंय. ओके, आता याच्यामध्ये पहा
याचं एक्सप्लेनेशन पहा डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये सेफॅलोस्पोरिन काय आहे, एक बीटा लॅक्टम अँटीबायोटिक म्हणून ऍक्ट होतंय. आता याच्यामध्ये बीटा लॅक्टम अँटीबायोटिक हे काय करतंय, बाइंड अँड इनिबिट द ट्रान्सपेप्टाइडेज इनिबिट. आता सिम्पली जर तुम्हाला याच्यामध्ये किंवा क्रॉस लिंकिंग जे आहे, ओके, क्रॉस लिंकिंग बॅक्टेरियल सेल वॉलला काय करते, इनिबिट करते. आणि आता इथं काही स्मार्ट टिप दिलेल्या आहे तुम्हाला. इथं पहा काहीतरी बांधकामाच्या ज्या विटा आहे आणि बांधकामाच्या विटाला जोडण्यासाठी आपण काय करतो, सिमेंट टाकतो मध्ये, टाकतो ना, त्याच्यामुळे काय होतं, त्याचं स्ट्रेंथ काय होतं, इन्क्रीज होते. तर ते सिम्पली तुम्ही इथं त्यांनी एक आपल्याला एक स्मार्ट टिप्स दिलेली आहे. तुमचं हे ट्रान्सपेप्टाइडेज काय एक ग्लू किंवा ज्याला आपण सिमेंट म्हणू शकतोय, तर ते ऍक्ट होते. तर हे ट्रान्सपेप्टाइडेज ज्यावेळेस तुम्ही इथं इनिबिट करते, ओके, तर ह्या वेळेस काय होणार आहे, तुमचं ट्रान्सपेप्टाइडला इनिबिट केल्यामुळे काय होणार आहे, सेफॅलोस्पोरिन काय करतंय, याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स काय, सेफॅलोस्पोरिनचं ट्रान्सपेप्टाइड एन्झाईमला काय करायचं, इनिबिशन्स करायचं. ह्या एन्झाईमला इनिबिशन्स केल्यामुळं जे तुमचं जनरली आपण लक्षात ठेवू शकतोय, बांधकाम करताना आपण काय करतोय, सिमेंट यूज करतोय. आणि जर सिमेंट यूज नाही केलं तर काय होणार आहे, तुमचं बांधकाम लवकर पडू शकतंय किंवा ठिसूळ होणार आहे. सिम्पली तुम्ही हे लक्षात ठेवू शकताय, ट्रान्सपेप्टाइड एन्झाईम ज्यावेळेस इनिबिशन होत आहे, तर त्या पुढची जी काही सेल वॉल फंक्शनिंग जे आहे ती कमी होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही काहीतरी ट्रिक करून लक्षात ठेवू शकताय. देन पुढं पहा, नेक्स्ट MCQ दिले, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अल्कायलेटिंग अँटीनिओप्लास्टिक एजंट्स. आता याच्यापैकी पैकी कोणतं अल्कायलेटिंग अँटीनिओप्लास्टिक एजंट्स आहे. खाली एक्झाम्पल दिले आहे तुम्हाला, ब्लिओमायसिन्स, क्लोरॅम्बिसिल्स आणि मिथोट्रिक्झेट्स आणि ब्युसल्फान. आता याच्यामध्ये तुमचं बुसल्फान जे आहे तर ते करेक्ट आन्सर्स असणार आहे. एक्सप्लेनेशन पहा. आता याच्यामध्ये बुसल्फान इज अ क्लासिकल अल्कालायटिंग एजंट्स. काय क्लासिकल अल्कालायटिंग एजंट्स आहे. त्याच्यानंतर खालचं ऑप्शन दिलं होतं ब्लिओमायसिन्स काय अँटी ट्युमर अँटीबायोटिक्स आहे. ब्लिओमायसिन्स काय तुमचं अँटी ट्युमर अँटीबायोटिक्स म्हणून यूज होत आहे. त्याच्यानंतर मिथोट्रिक्सेट जे आहे तर ते अँटी मेटाबॉलाइट्स जे आहे, ओके, तर ते अँटी मेटाबॉलाइट्स मिथोट्रिक्सेट्स म्हणून यूज होत आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय विचारलेलं आहे की तुमचं याच्यामध्ये अँटीनिओप्लास्टिक एजंट, अल्कालेटिंग अँटीनिओप्लास्टिक एजंट कोणतं आहे, तर ते तुमचं बुसल्फान्स असणार आहे. त्याच्यानंतर काही स्मार्ट टिप दिलेल्या आहे याच्यामध्ये पहा, ब्युसल्फान इज ऑफन यूज फॉर बोन मॅरो कंडिशनिंग. बोन मॅरोचं कंडिशनिंगसाठी पण ब्युसल्फान यूज होत आहे. किंवा मिथोट्रिक्सेट जे आहे तर ते काय करते, फोलिक ॲसिड्स जे आहे, ओके, किंवा कम्प्लिटली डिफरंट मेकॅनिझम जो आहे तो मिथोट्रिक्सेटचा आहे. तर ह्या दोन गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकताय. देन नेक्स्ट MCQ पहा, याच्यामध्ये सॅल्मोनेला टायफी इज नोन टू बी सेन्सिटिव्ह टू. आता प्रत्येकाला माहिती आहे की टायफॉइड जो फिवर आहे, ओके, टायफॉइड मध्ये मेनली कशामुळे कॉज होतोय, कोणत्या बॅक्टेरियामुळे, तर तो सॅल्मोनेला टायफीमुळे काय होतं, टायफॉइड फिवर तुम्हाला होतोय. त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, सॅल्मोनेला टायफी इज नोन टू बी सेन्सिटिव्ह. कशाला सेन्सिटिव्ह आहे सॅल्मोनेला टायफी, तर ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये सेफॅलेक्झिन्स, सॅफॅलोथिन, सॅफॅलोरिडिन आणि सेफ्रॅडिन हे आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपलं ऑप्शन्स जे आहे करेक्ट आन्सर ते सॅफॅलोरिडिन्स असणार आहे. आता त्याचं एक्सप्लेनेशन पहा, डिटेलमध्ये दिलं आहे. इथं पहा, आता तुमचं जे काही सॅफॅलोड्रिन्स आहे तर हे काय फर्स्ट जनरेशन सॅफॅलोस्पोरिन सॅफॅलोरिडिन शोज स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट सॅल्मोनेला टायफी. हे काय करतं, एक स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी जे आहे तर ते सॅल्मोनेला टायफीच्या अगेन्स्ट करतंय. त्याच्यानंतर याच्यामध्ये पहा, जे काही नवीन सॅफॅलोस्पोरिन आहे किंवा न्यूअर सॅफॅलोस्पोरिन जे आहे तर ते काय करतंय, तर मोस्ट ऑफ जनरली आता प्रेफर केलं जात आहे. मग याच्यामध्ये काही स्मार्ट टिप तुम्ही अशा लक्षात ठेवू शकताय. आता याच्यामध्ये सॅफॅलोडिन जे आहे, ओके, तर हिस्टॉरिकली सिग्निफिकंट म्हणून यूज होऊ शकतं किंवा टायफॉइड फिवरसाठी पर्टिक्युलर सॅफॅलोडिन जे आहे ते युजफुल आहे. अशा प्रकारे पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकताय. देन नेक्स्ट पहा, विच साल्ट इज नोन टू ऍक्ट ॲज ए लॅक्झेटिव्ह अँटासिड्स. आता कोणत्या प्रकारचं साल्ट जे आहे तर ते लॅक्झेटिव्ह अँटासिड्स म्हणून यूज होत आहे. तर याच्यावरती क्वेश्चन्स विचारला. आता वेगवेगळे साल्ट्स आपल्याला दिले. मग याच्यामध्ये मॅग्नेशियम साल्ट्स असेल, ॲल्युमिनियम साल्ट्स आहे किंवा कॅल्शियम साल्ट्स आहे किंवा आयर्न साल्ट्स. आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, लॅक्झेटिव्ह अँटासिड्स कोणतं साल्ट आहे तर ते तुमचं मॅग्नेशियम साल्ट्स असणार आहे. आता पहा कसं,
तर त्याचा डिटेल्समध्ये एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मॅग्नेशियम साल्ट काय करते, कॉज ऑस्मोटिक वॉटर रिटेन्शन्स, काय करते, ऑस्मोटिक वॉटर रिटेन्शन्स करते, त्याच्यामुळं लॅक्झेटिव्ह इफेक्ट जो आहे तो शोन होतोय. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम साल्ट्स काय करते, ऑपोजिट इफेक्ट तयार करते. ओके, तर त्याच्यामुळं काय होतंय, कॉन्स्टिपेशन्स तयार होते. तर सिम्पली काय ट्रिक तुम्ही मॅनोमिक्स कशा लक्षात ठेवायचे, मॅग्नेशियम मूज लॅक्झेटिव्ह, ॲल्युमिनियम अँकर्स कॉन्स्टिपेशन्स. ओके, मॅग्नेशियममुळे काय होतं, लॅक्झेशन किंवा लॅक्झेटिव्ह, किंवा ॲल्युमिनियम काय करते, कॉन्स्टिपेशन इफेक्ट प्रोड्यूस करतोय. अशा प्रकारे या दोन गोष्टी तुम्ही व्यवस्थित मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम बाबत लक्षात ठेवू शकताय. देन नेक्स्ट MCQ पहा, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग ब्लॉक अल्फा 1 ॲड्रेनर्जिक रिसेप्टर, की कोणता ड्रग आहे जो अल्फा 1 ॲड्रेनर्जिक रिसेप्टरला ब्लॉक करतोय, हे आपल्याला विचारलंय. ऑप्शन पहा, मिनॉक्झिडिल, मिथाइल डोपा, प्राझोसिन्स आणि ऑक्सिप्रेनॉल दिलेले आहे. याच्यामध्ये आपलं प्राझोसिन जे आहे तर ते काय करते, अल्फा 1 ॲड्रेनर्जिक रिसेप्टरला ब्लॉक करते. आता एक्सप्लेनेशन्स मध्ये पहा डिटेल, बाकीचे ऑप्शन्स पण आपण इथं पाहू. करेक्ट आन्सर आपलं प्राझोसिन्स आहे. मग याच्यामध्ये प्राझोसिन्स काय, सिलेक्टिव्ह अल्फा 1 ब्लॉकर्स यूज फॉर हायपर टेन्शन्स अँड BPH मध्ये यूज होते. मिनॉक्झिडिल काय, डायरेक्ट वॅसोडायलेटर्स आहे. मिथाइल डोपा इज अ सेंट्रल अगोनिस्ट आहे. ओके, त्याच्यानंतर काही जे सफिक्स आपण आता पाहिलं, झोसिन किंवा जे सफिक्स जे आहे त्याच्यामध्ये टेराझोसिन्स हे पण काय, अल्फा ब्लॉकर्स, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकताय. किंवा प्राझोसिन रिलॅक्सेस द वेसल्स विदाउट ब्लॉकिंग बीटा रिसेप्टर्स, हे तुम्ही लक्षात ठेवू शकताय. सिम्पली इथं वॅसोडायलेशन्स कसं होतंय तर ते इथं दाखवलं, इमेज दाखवली तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहण्यासाठी. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट MCQज आहे, विच ड्रग इज कन्सिडर द ड्रग ऑफ चॉईस इन रिंगवर्म. ओके, आता रिंगवर्म इन्फेक्शनचे बऱ्याचशा वेळेस आपण TV वरती पण ॲड पाहिली होती, सुरुवातीला येत होती. तर त्याच्यामध्ये आता काय विचारलेलं आहे, कोणता ड्रग जो आहे तो कन्सिडर होतोय कशामध्ये, रिंगवर्म इन्फेक्शन्समध्ये. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, क्लोट्रायमेझोल्स असेल, डॅप्सोन्स आहे, निस्टॅथिन आहे किंवा ग्रिसोफल्विन्स आहे. तर मोस्ट ऑफ ग्रिसोफल्विन जे आहे तर तो रिंगवर्ममध्ये यूज होत आहे. आता डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन्स पहा. मग याच्यामध्ये पहा, ग्रिसोफल्विन काय, सिस्टेमिक एजंट इफेक्टिव्ह अगेन्स्ट डर्मॅटोफायटिस किंवा रिंगवर्म त्याला आपण म्हणता येईल. तर त्याच्या अगेन्स्ट रिंगवर्ममध्ये ग्रिसोफल्विन इफेक्टिव्ह आहे. मग याच्यामध्ये जे काही न्यूली फॉर्मिंग स्किन, नेल्स आणि हेअर्स असेल तर त्याच्यामध्ये पण मोस्ट ऑफ जे काही ग्रिसोफल्विन्स आहे, ओके, तर ते येत आहे. किंवा नियास्टेटिन जे आहे तर ते टिपिकली कॅन्डिडा किंवा ईस्ट किंवा याच्यामध्ये यूज होतं, कॅन्डिडा किंवा ईस्टच्या रिलेटेड जे काही इन्फेक्शन्स आहे, नॉट रिंगवर्म. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवू शकताय. नेक्स्ट MCQ पहा, रेझरपाइन इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन विच कंडिशन्स. रेझरपाइन जे आहे की ते कोणत्या कंडिशन्समध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड होत आहे. आता जनरली इपिलेप्सी, हायपरटेन्शन्स, मेंटल डिप्रेशन्स आणि सिझोप्रेनिया, हे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर जनरली रेझरपाइन जे आहे, ओके, तर ते कोणत्या कंडिशन्समध्ये कॉन्ट्राइंडिकेशन्स दाखवत आहे तर ते आपल्याला याच्यात विचारलेलं आहे. तर जनरली मेंटल डिप्रेशन्सची जी कंडिशन्स आहे तर त्या कंडिशन्समध्ये रेझरपाइन काय करतंय, कॉन्ट्राइंडिकेट करतंय. आता कसं करतंय त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन्स पहा. रेझरपाइन काय करतंय, डिप्लेट्स मोनोअमाइन्स, सेरोटोनिनचं काय करतंय, डिप्लेशन्स करतंय. नॉन इफिनेफ्रिन, डोपामाइन जे आहे, ओके, तर त्याचं डिप्लेशन्स होत आहे. आता एक कंडिशन्स आहे, ओके, मेंटल डिप्रेशन्समध्ये पहा काय होतंय, ज्यावेळेस आपली डोपामाइन किंवा सेरोटोनिन लेवल कमी होते तर त्यावेळेस काय होतं, डिप्लेशन्स होत आहे. ज्यावेळेस पहा आपण खूप जास्त हॅप्पी असतोय, ओके, आपण खूप एक्साइटमेंट आपली असते, तर त्यावेळेस काय होतं, डोपामाइनची लेवल काय होती, इन्क्रीज झालेली असते आपल्या बॉडीमध्ये. आणि डिप्रेशन्समध्ये काय होतं, याच्या अपोजिट होतंय. मग सेरोटोनिन किंवा मोनोअमाइन्स असेल किंवा नॉन एफिनेफ्रिन, डोपामाइनची लेवल ज्यावेळेस कमी होती तर त्यावेळेस डिप्रेशन कंडिशन तयार होते. त्याच्यानंतर पहा, डिप्रेशन कॅन प्रेसिपिटेट सिव्हिअर डिप्रेशन्स अँड सुसायडल टेंडिशन्स. याच्यानंतर खूप डिप्रेशन्समध्ये गेल्यानंतर काय होऊ शकतं, प्रेसिपिटेशन्स होत आहे किंवा सुसायडल टेंडन्सीज असेल किंवा सुसायडल थॉट्स जनरेट होत आहे. सिम्पली तुम्ही काही टिप्स याच्यामध्ये यूज करू शकताय. रेझरपाइन मेक्स मूड लेवल
रेसिड्यू गो डाऊन. ओके, मूड लेवल काय करताय, डाऊन करताय. ओके, किंवा रेअरली यूज टुडे, मग याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात रेझरपाईन यूज होत आहे. ओके, त्याच्यानंतर ड्यू टू सिव्हिअर साईड इफेक्टमुळं पण काय होतं, कमी प्रमाणात रेझरपाईन जे आहे तर ते तुमचं यूज होत आहे मेंटल डिप्रेशन्समुळं. ओके, तर अशा प्रकारे आजच्या टॉपिकमध्ये आपण MCQ, PYQ प्लस त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे तर ते डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. यस, तर आजचा सेशन तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब पण करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त PYQs तुम्हाला आपण घेऊन येणार आहे, की कमी टायमामध्ये तुम्हाला जास्त आउटपुट, जास्त प्रमाणात कशा प्रकारचे तुम्हाला मार्क मिळू शकतील. तर लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करा. PDK अकॅडमीचा ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि आपली बॅच सबस्क्राईब करून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय, की ज्याच्यामधून तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये खूप सगळी मदत होईल आणि जास्तीत जास्त मार्क मिळतील. ठीक आहे, थँक्यू.